नमस्कार मित्रांनो, 2 दिवसापूर्वी RSSच्या 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईमध्ये RSSचा कार्यक्रम झाला आणि मला हे बघून आश्चर्य वाटलं की त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सलमान खान उपस्थित होते. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे, खरंच RSSच्या कार्यक्रमाला सलमान खान का आले असतील आणि खरंच RSSने सलमान खानला प्रमुख पाहुणे म्हणून का निवडला असेल. RSSच्या कार्यक्रमामध्ये असो किंवा कुठेही असो, सलमान खान असो किंवा कुठे कोणीही असो, माझं त्यावर काही मत नाही की कोणत्याही जातीचा माणूस कुठे गेला किंवा कुठल्या धर्माचा माणूस कुठे गेला. माझं तर बिलकुल मत आहे की RSSचा एखादा अध्यक्ष मुस्लिम झाला पाहिजे यावरून, आणि RSSनं मुस्लिम किंवा दुसऱ्या कास्टमधील एखाद्या खालच्या धर्मातील लोकाला, खालच्या जातीतील लोकाला RSSचा अध्यक्ष केलं पाहिजे. यावरून संघ किती म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये भेदभाव करत नाही याचा कमीत कमी पुरावा तरी मिळेल. काही दिवसापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली, काही दिवसापूर्वी महानगरपालिकेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये तुम्ही कसं धर्माचं राजकारण करून जिंकलात, कसं बांगलादेशी मुस्लिम लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलात आणि कसं पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लोकांसोबत तुम्ही राजकारण करत आहात. आणि आज त्याच सलमान खानला, त्याच धर्मातील असलेल्या सलमान खानला तुम्ही RSSच्या कार्यक्रमाला बोलवता. माझं त्यावर काही मत नाही. सलमान खानला बोलवा की तुम्ही अजून कोणाला बोलवा, माझं मत काही नाही. आणि खरंच जर सलमान खान RSSच्या कार्यक्रमाला आला असेल तर माझं चांगली गोष्ट आहे, त्याचं अभिनंदन. परंतु लोकांना तुमचं हे दोघला भाव जे आहे की निवडणुकीमध्ये धर्माचं राजकारण करून मतदान मागणार आणि निवडणूक झाल्याच्या नंतर प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही त्याच समाजातील एखाद्या हिरोला किंवा समाजातील एका अशा माणसाला बोलवणार की जेणेकरून त्याच्यामुळे गर्दी झाली पाहिजे. परंतु हे धर्माचं राजकारण, धर्मामध्ये भांडण लावून केलेलं राजकारण जास्त काळ टिकणार नाही. कारण आज लोकांच्या लक्षात आलेलं आहे की तुम्ही काय करत आहात. विकासाचं राजकारण जितकं जास्त काळ टिकतं तितकं धर्मामध्ये केलेलं राजकारण जास्त काळ टिकत नाही. एक दिवस असा येईल तुम्हाला जनता उकडून फेकेल आणि तुम्ही भारतामध्ये बघायलासुद्धा दिसणार नाही. कारण तुमची पहिलं केलेली कृती, तुम्ही पहिलं केलेले कामं आणि पहिलं केलेला भ्रष्टाचार, धर्मामध्ये निर्माण केलेली तेढ हे सर्व जनतेने पाहिलेलं आहे. ज्या दिवशी तुम्ही खाली याल त्या दिवशी तुम्हाला जनता रस्त्यावर आणेल आणि नेपाळमध्ये जे हालत झाली होती ते हाल तुमची पण होईल, हे लक्षात ठेवा. आणि आता तरी धर्माचं राजकारण बंद करा आणि विकासाचं राजकारण करा. आम्हाला काही देणं घेणं नाही की सरकार कोणत्या पक्षाचं आहे, परंतु त्या पक्षानं, त्या सरकारनं धर्माचं राजकारण न करता विकासाचं राजकारण केलं पाहिजे, एवढंच आमचं मत आहे. जय हिंद.